तरी माननीय आयुष प्रसाद यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जिल्हा परिषद सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि तरुण भारतच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन जळगाव नगरीचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद तसंच भैरवी पाळंदे आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे होणार आहे. भैरवी पाळंदे, नंतर साईमचे संपादक प्रमोदजी बराटे, तरुण भारतचे संपादक चंद्रशेखर जोशी, तरुण भारतच्या जनरल मॅनेजर भावना शर्मा, सातपुडा इन्फोटेकचे CEO रितेश पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर आकांक्षा झोपे यांच्यासह सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आधी लॅबचं फी कापून उद्घाटन होत आहे आणि मग मान्यवरांचं इकडे आगमन होईल. आमंत्रित करते सन्मानपूर्वक जिल्हा परिषद जळगाव सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि तरुण भारतच्या वतीनं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून मान्यवरांचं स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन, दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि आज अतिशय सुरेख असा दिवस आहे शिवराज्याभिषेक दिन. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन देखील आपण करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते. एरवी तुम्हा सगळ्यांना मुलांना टाळ्या वाजवा असं सांगत असता तुम्ही सगळे. आज मी तुम्हाला विनंती करते की कृपया या उद्घाटन गर्दी जरी नसली तरी गर्दी मात्र आहेत आणि ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे ते सगळे इथे आलेले आहेत. छोटेखानी अतिशय हा सुरेख सोहळा जळगाव नगरीचे लाडके जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद, भैरवी पाळंदे, साईमचे संपादक प्रमोदजी बराटे, तरुण भारतचे संपादक चंद्रशेखर जोशी, GM भावना शर्मा आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन आयुष प्रसाद सर करत आहेत. घाम काढणारी जरी गरमी असली तरी पुढचे दिवस आल्हाददायक असणार आहेत आणि मुलांचं पुढचं भविष्य देखील उज्ज्वल असणार आहे. या माध्यमातून आपल्याला इथे दिसून येत आहे. कारण साथ तुमच्या कल्पनाशक्तीची आणि संधी वैज्ञानिक बनण्याची या माध्यमातून इथे दिली जाणार आहे आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य यासाठी आहे. लॅबचं उद्घाटन आणि त्याचं लोकार्पण इथे करण्यात येत आहे. तरुण भारतच्या भावना शर्मा यांना विनंती करते त्यांनी भैरवी पाळंदे यांचं स्वागत करावं. जिल्हा परिषदेच्या विधी अधिकारी ऍडव्होकेट सुरेखा पाटील यांना विनंती करते की त्यांनी साईमचे संपादक प्रमोदजी बराटे यांचं स्वागत करावं. हेपडे स्कूलचे मुख्याध्यापक अनिल मराठे सरांना विनंती करते. लाईव्ह ट्रेंड्सचे संपादक शेखर पाटील सर यांचं त्यांनी स्वागत करावं.
पुनश्च एकदा सगळे मान्यवर आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि जास्त वेळ न देता सातपुराचे मॅनेजिंग डायरेक्टर आकांक्षा झोपे यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. बराच वेळ झालेला आहे कार्यक्रमाला, सगळ्यांना माहितीच आहे. तत्पूर्वी सगळ्यांना मी सांगू इच्छिते की कार्यक्रम जरी आपला उशिरा चालू झालेला असला तरी शॉर्ट बट स्वीट मी आमच्या सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नेमकं काय आहे हे सांगू इच्छिते. सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना 11 सप्टेंबर 2013 रोजी जळगाव येथे करण्यात आली. कंपनी स्थापन करण्यामागचा आमचा उद्देश असा होता की प्रत्येक विद्यार्थी हा लहानपणापासूनच विज्ञानाच्या आजूबाजूनी वाढलेला आहे. सो त्याला त्या विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी, त्यांनी वेगवेगळ्या उपकरणांबद्दल माहिती जाणून घ्यावी आणि एक नवीन संशोधन करण्यास त्याला आपण प्रोत्साहन देऊ. मग असं सगळ्या गोष्टी करत असताना एके दिवशी मी स्वतः असा विचार केला, मी स्वतः BE EMTC आहे, आपण काय करतो, मला 10 वर्ष झाली इंजिनिअरिंग कम्प्लीट करून, मग करायचं तरी काय, काहीतरी IT मध्ये घुसणं ठीक आहे, 12-12 तास नोकरी करायची आहे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. माझे सहकारी आमचे टेक्निकल डायरेक्टर कोतवाल सरांनी जसं सांगितलं तसं माझाही काहीतरी उद्देश तसाच होता. म्हणून मग रितेश सरांच्या संकल्पनेतून आम्ही सातपुडा इन्फोटेकची स्थापना केली. यामध्ये आम्ही 4थी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI म्हणजेच AI, नॅनो टेक्नॉलॉजी, डाटा सायन्स आणि ब्लॉकचेन याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्याबद्दलचं प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना इथं दिलं जातं. आता नेमकं ही गोष्ट आता ऍप्लिकेबल कशी करायची किंवा ऍप्लिकेशन मध्ये कशी आणायची, मग याच्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्यक्ष बेसिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे असतात किंवा त्यांचे छोटे छोटे जे कंपोनंट्स असतात त्यांचं ज्ञान देणं, त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रशिक्षित करणं, ते यूज करून विद्यार्थ्यांकडनं प्रोजेक्ट घडवून घेणं. जेव्हा विद्यार्थी एखादी छोट्यातली छोटी जरी गोष्ट असते, जशी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे सगळ्यात छोटा तो म्हणजे LED. लहान मुलं बघत असतात, LED बघतो, याचा लाईट लागतो, पण तो कसा लागतो, त्याला किती व्होल्टची बॅटरी लागते, हे जेव्हा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हातात घेतलं तेव्हा त्यांना कळलं. सगळ्यात पहिल्या दिवशी येणारा विद्यार्थी तेच विचार करतो की मी नेमकं करणार काय आहे. जेव्हा त्याला 9 व्होल्टची बॅटरी दिली जाते तेव्हा तो त्याचा लाईट लागतो, तेव्हा त्याला आनंद होतो, काय की अरे वा मलाही लाईट लावता आला. सगळ्यात मोठा आनंद. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते माझ्या मुलावरून. मॅडम आणि सर तुम्हाला सांगू इच्छिते, माझा मुलगा छोटा आहे पण त्याला इतकी प्रचंड आवड निर्माण झालेली आता रोबोटिक्स मध्ये की लाईट दिसला की आई बॅटरी दे, मी चालू करून पाहणार. आई ब्रेडबोर्ड का नाही आणलाय, आपल्याला माउंट करायचं आहे. हेच जर माझा मुलगा करू शकतो तर इतरांची मुलं का नाही करू शकत. आणि इतरांच्या मुलांनाही जसं आता ग्रामीण खेडे भागामध्ये विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा स्कोप मिळत नाही, त्याच्यासाठीच आपण सातपुडा इन्फोटेक तर्फे भारतातील ग्रामीण भागातील सगळ्यात पहिली मोफत कार्यशाळाने प्रशिक्षण संस्था आपण चालू करत आहोत, जी आपण प्रत्येक स्कूलमध्ये एस्टॅब्लिश करणार आहोत आणि त्यातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, AI, डाटा सायन्स आणि ब्लॉकचेनची माहिती देणार आहोत. या कार्यक्रमानिमित्त तरुण भारत नंतर अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण अशी पुरवणी काढण्यात आलेली आहे. मान्यवरांनी त्याचं विमोचन करावं अशी मी विनंती करते. रोबोटिक्स, AI आणि या सगळ्या संदर्भात अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्याचं विमोचन करत आहे आदरणीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर, भैरवी वाघ पाळंदे, प्रमोदजी बराटे, शेखरजी पाटील, चंद्रशेखरजी जोशी, भावना शर्मा, अनिलजी मराठे, रितेशजी पाटील, AI जरी येणार नसलं तरी कोणाचं कौतुक करण्यासाठी आपल्याला वापर मात्र 2 हातांचाच करावा लागणार आहे. तो मात्र आपल्याला काही गोष्टींसाठी करायला लागेल. अतिशय सुरेख आणि महत्वपूर्ण अशी वाचनीय अशी ही पुरवणी आहे. आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगेल की आपल्या शाळेमध्ये जर आपण तरुण भारत लावलं तर त्यासाठी योजनाही छान लावलेल्या आहेत. तर इथे स्टॉल आहे. यानंतर फारसा वेळ न घेता
लाईव्ह ट्रेंड्सचे शेखरजी पाटील यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय शेखरजी पाटील. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम हा तर खरं रितेशजी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण लॅब आपल्याला सुरू करायची आहे. सर, आजच्या साधारणतः 4-5 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर असेल रितेशजी, एक भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना आपण तिथे बोलवलेलं होतं. त्या कार्यक्रमामधून रोबोटिक्सचं आपण प्रशिक्षण घेतलं होतं. अतिशय भव्य असा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर मला वाटतं आपण आता 3-4 वर्षानंतर भेटतोय. माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या अत्यंत आवडीचा विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्याचं तंत्रज्ञान नसून ते वर्तमानामध्ये कसं आलेलं आहे याचा अनुभव आपण सगळेजण घेत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त काही मनोरंजनपर नाहीये. चॅट जीपीटी वर मी काही पण टाकतो, मला त्यावरून लगेच उत्तरं मिळतात वगैरे. चॅट जीपीटी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अत्यंत प्राथमिक असा भाग आहे. पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्याच्या कितीतरी पलीकडे आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या जीवनावरती इतकं परिणाम करणार आहे की बराटे साहेब, माझ्याकडे जळगावातील एका ख्यातनाम व्यक्ती त्याच्या मुलाला घेऊन आले. तो 12वी मध्ये आहे. तो म्हणाला, तो मुलगा काय म्हणतो की येत्या 4-5 वर्षानंतर मला जॉबच भेटणार नाहीये, तर मी डिग्री का घेऊ. आणि त्याने विचारलेला जो प्रश्न होता तो चुकीचा नव्हता, पण मग मी त्याला कसं तरी समजवलं. तर आज आपण आता जगाच्या अशा फेज मध्ये आलेलो आहोत की अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे तंत्रज्ञान त्या व्यक्तीला उपलब्ध आहे तेच एखाद्या खुर्द आणि बुद्रुक गावामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आणि मित्रांनो, याच जर का आपण सर्वांनी दखल घेतली नाही तर आपण येणाऱ्या काही वर्षांमध्ये नष्ट होणार आहोत. वर्तमानपत्रातील मी माझ्या सर्व मित्रांना सांगतो, 75% लोकांचे जॉब जाणार आहेत. ऑलरेडी जाणं सुरू झालेले आहे. आणि हे तर मी पत्रकार आहे म्हणून मी पत्रकारितेमध्ये सांगतो, सर्व कोड बनवणाऱ्या कंपन्या ते लोकांना काढून टाकतायत कामावरून. जर मला एक कोड तयार करण्यासाठी 5 तास लागतायत आणि चॅट जीपीटी तो कोड अगदी मोफत सेकंदामध्ये तयार करून देतोय, तर कंपनीवाला मला कामावर ठेवेल का तो चॅट जीपीटी आणि त्या टूल्सचा वापर करेल. मी आता तुम्हाला यावेळेला सांगितलं की एक तर एआयचा वापर करा, नाहीतर नष्ट व्हा. आणि एआय म्हणजे काही ते फक्त शेखर पाटीलचं आहे, ते काही प्रशासन म्हणून आपल्या जिल्हाधिकारी महोदयांचं आहे, बराटे साहेबांचं आहे असं नाहीये. ते तुमच्या आमच्या सर्वांचं आहे. शाळेमध्ये लिपिक आहे, शाळेमधल्या लिपिकाला एंट्री करण्यासाठी 2-4 तास लागतात. ते काम सेकंदामध्ये होत आहे, ते काम फुकट होत आहे. त्यावरून एक्सेल शीट काही सेकंदामध्ये तयार केली जाते. जॉब कुणाचे सुरक्षित नाहीत. कुणी जर याचा पॉझिटिव्ह वापर करत असेल, त्याचा पॉझिटिव्ह वापराचं उदाहरण आम्ही स्वतःच्या याच्यावरून सांगतो. मी सर्व सन्माननीय व्यासपीठाला सांगू इच्छितो, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज मध्ये आम्ही 7 लोक काम करतो. एआयचा वापर करून आम्ही आता 25 लोकांची प्रॉडक्टिव्हिटी केलेली आहे. 25 लोकांचं आम्ही काय केलं, आम्ही काम वाढवून घेतलं. आम्ही याचा पॉझिटिव्ह वापर केला. पण मी जर याचा निगेटिव्ह वापर केला असता तर त्या 7 लोकांपैकी फक्त 2च लोकांनी लाईव्ह ट्रेंड न्यूजचं काम केलं असतं. आम्ही याचा पॉझिटिव्ह वापर असा केलाय की आम्ही याचं काम वाढवून घेतलेलं आहे. आपण सर्व जणांनी. आणि एआय म्हणजे काही रॉकेट सायन्स आहे का? आपल्यापैकी चॅट जीपीटी कोण कोण वापरतं सांगा मला, सर्व लोकांपैकी. हो, कोण? अच्छा, ठीक आहे.
तर आपण सर्वांनी याचा वापर करावा आणि जर काही आपल्याला या संदर्भातील मार्गदर्शन हवे असेल तर आपण मला सोशल मीडियामध्ये फॉलो करू शकता किंवा या संदर्भामध्ये आपण लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला अपडेट करू शकता. मला इथे बोलवलं, सरांनाही आता बोलायचं आहे. धन्यवाद. दादा धन्यवाद. सरांकडे खरं तर खजिना आहे त्या गोष्टीचा, पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी असल्यामुळे आवडतं घ्यायला लागलं. मी काही मुख्याध्यापकांचे आपण इथे सत्कार करणार आहोत. आज ही पहिली लॅब आहे आणि त्यासाठी मी कलेक्टर सरांना विनंती करते कि या सर कुछ सत्कार करने हैं. एक खेपड़े स्कूल के मुख्याध्यापक अनिल मराठे सर, ये पहली लैब है, उसका लोकार्पण है, तो आपके हाथ से उनका सत्कार. त्यानंतर आमंत्रित करते के नारखेडे विद्यालय भुसावळचे शिक्षक प्रतिनिधी नितीन पाटील यांना. लवकर यायचं आहे सगळ्यांनी प्लीज. त्यानंतर गंगाधर साधू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक वरणगावचे मुख्याध्यापक एम.आर. चौधरी सर. के नारखेडे विद्यालय भुसावळचे शिक्षक प्रतिनिधी नितीन पाटील सर यांचाही सत्कार सरांनी करावा. यानंतर गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक वरणगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक एम.आर. चौधरी आणि मोरेश्वर फिरके यांचाही सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर माध्यमिक विद्यालय भवरखेड धरणगाव स्नेहल सुभाष पाटील यांना आमंत्रित करते. माध्यमिक विद्यालय भवरखेड धरणगावच्या स्नेहल सुभाष पाटील यांना आमंत्रित करते. सरांना विनंती करते सोनल पाटील यांना सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर माध्यमिक विद्यालय भातखंडे फडगाव येथील संदीप पाटील सर यांनाही आमंत्रित करते. त्यानंतर यायचं आहे डी.एस. देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथील उपशिक्षक किरण पुंडलिक चौधरी आणि मिलिंद कडू पाटील. माध्यमिक विद्यालय भातखंडे फडगावचे संदीप पाटील सर सत्कार स्वीकारत आहेत. त्यानंतर डी.एस. देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक किरण पुंडलिक चौधरी आणि मिलिंद कडू पाटील. धन्यवाद सर. सगळ्या मान्यवरांचे आभार व्यक्त करते आणि यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ये सर ब्लॅक में किया है चंद्रशेखर जोशी भावना सेवा आदरणीय मंचावर उपस्थित चंद्रशेखर जोशीजी, प्रमोद भराटेजी, बाकी सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, आज या कार्यक्रमाला येऊन मला खूप आनंद वाटते. एक गोष्टी फार महत्वपूर्ण गोष्टी आहे की आपण या ठिकाणी रोबोटिक्सचा एक लॅब आपण सुरू केलेला आहे. या लॅब करण्याची एक जो संकल्पना होती आदरणीय पंतप्रधान महोदयांनी यासारखा लॅब प्रत्येक शाळेमध्ये असावा, माध्यमिक शाळेमध्ये असावा, त्याच्यासाठी केंद्र सरकारकडून एक चांगली योजना अटल टिंकरिंग लॅब अशी एक योजना तयार करून दिली होती. या योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या विविध शाळांमध्ये एक चांगली लॅब या ठिकाणी स्थापन झाली आणि त्या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. ज्यावेळी मी इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो त्या टाइम मध्ये आपण यासारख्या रोबोटिक्स असेल,
कुठले वाहन वगैरे तयार करायचे असेल त्या काळात आपण केलं. परंतु आज के डेट मध्ये मी पाहतोय शाळांमध्ये आणि अगदी जिल्हा परिषद शाळांमध्ये पण यासारखी लॅब्स, यासारख्या स्पर्धा, जो आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा, त्याच्यामध्ये विद्यार्थी एक गट तयार करून, एक समूह तयार करून त्या ठिकाणी या स्पर्धामध्ये सहभागी होत आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांची जो एक बुद्धिमत्ताची जो डेव्हलपमेंट आहे, त्याच्या जो बुद्धिमत्ताचा विकास आहे, त्याच्यामध्ये एक चांगली पाठ्यक्रम से पुढे जाऊन शिकण्याची एक फार मोठी काम यासारख्या लॅबच्या माध्यमातून होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पण या गोष्टीची संकल्पना सरकारने केलेला आहे की प्रत्येक शाळामध्ये लॅब असावा आणि त्या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये शिकावा. ज्या ज्या शाळेमध्ये यासारखा लॅब नसेल, मी त्यांना पण प्रोत्साहित करेल की यासारखा लॅब आपण स्थापन करा. विज्ञानच्या लॅब सोडून रोबोटिक्स आणि ऑटोमोबाईल ऑटोमेशन यासारखे लॅब्स अगर असेल तर एक लॅटरल थिंकिंग आणि एक व्यवस्थित प्रकारे विद्यार्थीच्या डेव्हलपमेंट मध्ये मोठं काम होतं. दुसरी गोष्टीचा मला या ठिकाणी आनंद आहे की या लॅब ज्या संस्थांनी स्थापन केली त्यांचे जो मॅनेजिंग डायरेक्टर आहे ते एक महिला उद्योजक आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे. या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक असावा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः की आपल्याला महिला उद्योजकांना अजून प्रोत्साहन देऊन महिला उद्योजकांची संस्थान वाढवण्याची गरज आहे आणि त्यांची संस्थांना अजून प्रोत्साहन देऊन त्याला कशा पुढे आणता येईल आणि कसं म्हणजे मोठे मोठे उद्योग महिलांचे नेतृत्वाखाली चालेल त्याच्यासाठी काय करता येईल त्याच्याबद्दल आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. जळगावमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा महिला बचत गटची मुवमेंट या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे. सुमारे 3 लाख महिला आज महिला बचत गटमध्ये सहभागी आहे शहरी आणि ग्रामीण भागमध्ये. याच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग आज चालू झालेले आहे. आदरणीय पंतप्रधान महोदयांनी याबद्दल एक संकल्पना मांडलेली आहे की प्रत्येक जो आपले लाडकी बहिण आहे त्याला आपल्याला लखपती दिदी करायची आहे. या संकल्पनाला चालना देण्यासाठी बहिणा मार्ट सारखी योजना डीपीडीसीच्या माध्यमातून असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल, राज्य सरकार असेल याच्या माध्यमातून चालू आहे. मी या कार्यक्रम मध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल पण चर्चा झाली. एक विषय जो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण वापर प्रत्येक फाईल मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करतो. याची सुरुवात जो आहे आपले मागचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय होते त्यांच्या माध्यमातून झाली. त्यावेळी अंकित साहेबांनी पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअर मध्ये त्यांचे जिल्हा परिषदचे फाईल टाकणे सुरू केले. प्रत्येक फाईल मध्ये त्रुटी सापडली आणि यामुळे भरपूर गोष्टीमध्ये अडचणी आले. लोक फाईल म्हणत होते की फाईल थांबलेले आहे, परंतु चूक मुक्त प्रशासन कसा करता येईल त्याच्यामध्ये एक मोठा काम त्या काळापासून सुरू झालं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तिथून एक सीख घेतली की आपण पण करायला पाहिजे. आपण म्हणतो गतिमान प्रशासन असावा, पण लोकांची अपेक्षा फक्त गतिमान प्रशासन नसतो की तुम्ही गतिमान पद्धतीमध्ये निर्णय देऊन टाकले आणि त्याच्यानंतर अपीलमध्ये परत फाईल अडकला. बिकॉज आज के डेट मध्ये जळगाव मध्ये आपण कुठलेही निर्णय देतो ते कुठले ना कुठले वरिष्ठ कार्यालय असेल, वरिष्ठ म्हणजे न्यायालय असेल, त्या ठिकाणी अपीलमध्ये जातो. आज के डेट मध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक लिपिक पासून जिल्हाधिकारी पर्यंत प्रत्येक व्यक्तीला कसा एआयचा वापर करायचा आहे, कसा फाईलची तपासणी एआयच्या माध्यमातून करायची आहे, कसा पत्रव्यवहार तयार करताना फक्त 2 म्हणजे मुख्य लाईन लिहिलं की बाकी सगळ्या गोष्टी एआय जनरेट करून देतोय, या पद्धतीमध्ये आपण केला. आणि याचा परिणाम हे झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यावेळी मी जॉईन झालो होतो त्यावेळी माझ्याकडे व्हिजिटर यायचे आणि सांगायचे सर आपल्याकडे हे फाईल पेंडिंग आहे. फिर त्याच्यामध्ये मी मेहनत घेतला, सुधारणा केली, दर दिवस सगळे फाईल काढणं सुरू केला. त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं की आपले कनिष्ठ कार्यालयामध्ये फाईल पेंडिंग आहे. एआयचा वापर केला, ई ऑफिस केला आणि पाठपुरावा केली. त्याचा परिणाम हे झालाय की पूर्ण महसूल यंत्रणामध्ये अगदी तहसील कार्यालय 15 तहसील, 7 उपविभाग आणि एक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टोटल 509 फाईल काल रात्री होते आणि त्याच्यापैकी 470 फाईल 7 दिवसाच्या आतमध्ये होते. तर या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हे जो गतिमानता आलेली आहे, अचूकपणा आलेली आहे, त्याच्यामध्ये मोठा सुधार या एआयच्या माध्यमातून आपण करून घेतला. आणि याची दखल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपले 100 दिवस कार्यक्रमामध्ये घेतली
आणि नाशिक विभागाच्या म्हणजे सर्वाधिक चांगला जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून आपली नाम ओळखीक झाली आणि राज्यामध्ये पण आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर पारितोषिक मिळालं. काही गोष्टीमध्ये आपल्याला अजून सुधारणा करण्याची गरज आहे. जसं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पायाभूत सुविधा अगर वो झाली असती तर आपण नक्की 1 नंबर नक्की झालो असतो. या सगळ्या गोष्टीचा अगर आपण विचार केला, आपण प्रत्येक विभागामध्ये आता AI चे प्रशिक्षण आपण दिलेलं आहे. AI मध्ये एक मोठा रिस्क जो असतो की खोटी माहिती अगर कोणी भरला तर ते खोटं उत्तर देतो आणि त्याच्या परिणामाला थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आणि महसूल विभागाने मिळून एक महसूल हँडबुक तयार करून घेतलेला आहे. महसूल हँडबुकचा परिणाम हे झाला की सुमारे 900 पानाचं पुस्तक आपण अगदी 18-19 तासात तयार केलं आणि महसूल विभागामध्ये होणारे सर्व काम, त्याच्या लागणारे सगळे माहिती, सगळे कागदपत्र, त्याची सगळे प्रक्रिया, काही कलेक्टरांना काय तपासायचं आहे, उपजिल्हाधिकाऱ्यांनी काय तपासायचं आहे, कसं फाईल पुढे पाठवायचं आहे, त्या गोष्टीचा आपण हँडबुक तयार केला आणि हा हँडबुकचा अनावरण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाला आणि त्याच्यामध्ये जो काम, त्याच्या मूल लेखणीचं काम या AI च्या माध्यमातून जनरेट करण्याचं काम होता ते या जळगावमध्ये त्याचं पूर्ण काम झालं होतं. त्याची जो तपासणी आहे आणि सुधारणा आहे ते कोकण विभागीय आयुक्त कार्यालय आणि इतर कार्यालयामध्ये जो वरिष्ठ आणि जो म्हणजे जो यामध्ये तज्ञ व्यक्ती आहे राज्यभराचे, त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. ज्यावेळी याची सादरीकरण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर झाली तर त्यांनी याच्यामध्ये असं सांगितलं की याच्या आपण ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन पूर्ण करून टाकू. आता याच्या काम आता महसूल विभागाच्या माध्यमातून चालू आहे. थोडक्यात तुम्हाला यापुढे कुठलेही अर्ज देणार नाही, तुम्हाला यापुढे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे कार्यालयात जाऊन ही माझा फाईल आहे, फाईल तयार करून देण्याची गरज पडणार नाही. साहेबांनी तो 150 दिवस मध्ये असं टार्गेट दिलेला आहे महसूल विभागाला की तुम्ही हे जो सगळे हँडबुक मध्ये आलेले सगळे काम आहे, अगदी गन लायसन्स पासून तुमचे कुठल्याही पेट्रोल पंपच्या लायसन्स पर्यंत सगळ्या गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म तयार करा आणि आपले सरकार सेवा पोर्टलवर घरी बसून तुमच्या मोबाईलवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकतात, डॉक्युमेंट टाकू शकतात आणि आपोआप काही गोष्टी ऑटोमॅटिक पद्धतीमध्ये AI चे वापर करून आपण पूर्ण करू शकणार आहे. ज्यावेळी शेखरजींनी सांगितलं की भविष्यामध्ये म्हणजे पत्रकारांची गरज कमी पडणार आहे असं त्यांनी सांगितलं, तर या गोष्टीचा कदाचित मी विचार करून पत्रकारिता आजचे काही वर्ष पूर्वी सोडलो. परंतु एक गोष्टी मी सांगतो, प्रशासकीय कामकाजची तपासणीमध्ये कमी स्टाफ असताना आपण काम करू शकतो. त्या गोष्टी आज पण आपण बघतोय की 8 पैकी 4 उपजिल्हाधिकारी पद आज के डेट मध्ये रिक्त आहे. फिर भी कोई भी सांगू शकणार नाही की काय फाईल पेंडिंग राहून गेलेले आहे, काय अडचणी आले, कामाची गती कमी झाली, काय इतर प्रॉब्लेम झाला. जे शेखरजी म्हणत होते त्याचे एक जागत उदाहरण आहे. परंतु पत्रकाराला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्यापर्यंत फील्ड रिपोर्टिंग आहे त्यापर्यंत पत्रकारांची गरज पडणार आहे. बिकॉज फील्ड रिपोर्टिंग फार कमी पत्रकार करतात. व्हॉट्सअप पत्रकारिता ज्या लोक करतात त्या लोकांची खरं गरज भविष्यामध्ये कमी होणार. फील्ड रिपोर्टिंग अगर आपण करून राहिले पत्रकार म्हणून तर नक्की त्याचा यूज होणार. या ठिकाणी जो शिक्षक आहे त्याला मी रोबोटिक्स लॅब वगैरे तर चांगली गोष्टी आहेत. जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य जो आहे देशामध्ये 7व्या क्रमांकावर असतो ज्यावेळी आपण शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करतो. जळगाव जिल्हा 29व्या नंबरवर आहे महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये, तो 7वा चे 29व्या नंबरवर आपण कुठेतरी आहे. शैक्षणिक दर्जा आणि दर्जोन्नती करण्याची आपल्याला फार गरज आहे. माझी सगळे शिक्षकांना एक विनंती आहे, AI असेल, विभिन्न प्रकारचे ऍप असेल ते आपल्याला सहकार्य करण्यासाठी. तुम्हाला एक ऍप मी स्वतः आणून दिलं होतं, त्याचं नाव होतं आचार्य विनोबा भावे ऍप. पुणे जिल्हा परिषद मध्ये मी असताना त्याची सुरुवात झाली. आज सुमारे 27 लाख लोकांपर्यंत, विद्यार्थीपर्यंत ऍप पोहोचत आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तराखंड या 5 राज्यामध्ये जो काही शिक्षकांनी चांगले शैक्षणिक साहित्य तयार केले, चांगले प्रश्नपत्रिका तयार केले, चांगले शिकवण्याची पद्धत तयार केली, चांगले ऍक्टिव्हिटी तयार केले, या सगळ्याचा समावेश त्या ऍपमध्ये आहे. शिक्षक शिक्षकांना शिकवतोय की कशा पद्धतीमध्ये शिकवायचं. कोई अधिकारी येऊन त्या ठिकाणी शिकवत नाही
आणि आज 1,15,000 शिक्षक डेली बेसिसवर ते ऍप वापरतात. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण हा ऍपचा लॉग इन जिल्हा परिषदच्या माध्यमातून जळगावमध्ये पण करून देण्यात आला होता. पण माझी दुर्दैवी आहे की ज्या गोष्टीची सुरुवात माझ्या माध्यमातून झाली त्याचा वापर आपले जळगावचे शिक्षक फार कमी पद्धतीमध्ये करत आहेत. माझी सर्व शिक्षकांना यही विनंती राहील की आपण सर्वांनी या ऍपचा कृपा करून वापर करावा. त्याचं कारण हे आहे की अगर आपण या ऍपचा वापर केला, चांगली शैक्षणिक साहित्य, दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. डिजिटल क्लासरूम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण युट्यूब वगैरेचा पण अगर चांगला वापर केला, या ऍप मध्ये असलेले व्हिडिओ वगैरेचा चांगला वापर केला, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की भविष्यामध्ये आपले जळगावचे विद्यार्थी म्हणजे अतिउत्तम होण्यापेक्षा राहणार नाही. या गोष्टीची प्रत्येकाने विचार करावा. आणि यामध्ये मोठी गोष्ट ही आहे की आज के डेट मध्ये मॅडमनी सांगताना सांगितलं की कशा त्यांच्या मुलं म्हणजे रोबोटिक प्रोग्रामिंग मध्ये ते म्हणजे पुढे जात आहे, त्यांच्यामध्ये इंटरेस्ट जागृत झालेला आहे. या गोष्टीच्या मी आपल्याला एक सांगतो, काय भाग मध्ये मी एक गोष्टी स्वतः अनुभवलेला आहे. ग्रामीण भागमध्ये ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा चांगल्या पद्धतीत आहे त्या आणि मुलांनी चांगला गोष्टी बघणं सुरू केला, त्या सगळं मुलं फार एक्सपर्ट रीती म्हणजे बोलणं आणि अभ्यास करून घेतात. मी काही दिवस पूर्वी एक 8वीचे विद्यार्थी 9वीच्या विद्यार्थीला भेटलो, आता 9वीला गेला असेल, आणि ते हिंदी बोलताना मराठी आपल्यासारखं बोलत होता, पण हिंदी बोलताना ते अगदी म्हणजे बिहारमध्ये 5 भाषा आहेत, भोजपुरी, मगही, बाकी, तर याच्यामध्ये ते मगही स्टाईल मध्ये हिंदी बोलत होता. तो मला वाटलं, मी पण आश्चर्य झालो की हे मगही स्टाईल मध्ये हिंदी क्यों बोलताय. तो फिर मी असे विचारलं त्याला, म्हणजे त्याची डिक्शन ऍक्सेंट तशी झाली होती. मी त्याला विचारलं असं कसं झालं, तर ते म्हटलं की मी युट्यूबवर खान सरला बघतो आणि त्यांची व्हिडिओ बघून मी माझ्या परीक्षाची तयारी करतो आणि त्यांच्या बघून त्यांची जो हिंदी मी शिकलो ते या ऍक्शन मध्ये शिकलो. काही आपले मुलं ऑनलाईन बघता ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये बोलतात, लहान मुलं अंग्रेजी. तर या गोष्टी तुम्ही बघा, युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आपल्या जिल्ह्यामध्ये असलेला एक विद्यार्थी बिहारमध्ये असलेल्या एक शिक्षकांकडून त्यांची 8वी 9वीची परीक्षाची तयारी करून झाली. आपण विचार करा. तर माझी या ठिकाणी माध्यमिक शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही भविष्याचे खान सरकी होऊ शकत. तुमची जो व्हिडिओ आहे या तुमची जो शिकवण्याची जो पद्धत आहे त्याला बघून बिहार असेल, आसाम असेल, तमिळनाडू असेल, गुजरात असेल, जम्मू काश्मीर असेल, हे जो विभिन्न राज्य आहेत त्या ठिकाणचे विद्यार्थी आपल्या माध्यमातून गणित, हिंदी, मराठी, इतर भाषा, इतर गोष्टी क्यों शिकायला नाही पाहिजे, इतिहास, भूगोल इत्यादी इत्यादी इत्यादी. या गोष्टीबद्दल आपल्या सर्व शिक्षकांनी विचार करावा. आणि माझी यही 3 सूचना आहे सर्व शिक्षक बांधवांना. नंबर 1, एआयचा वापर कसा आपण शैक्षणिक साहित्याला चांगल्या पद्धतीत करू शकतो, पर्सनलाइज करू शकतो, त्याच्याबद्दल करावं. नंबर 2, चांगली माहिती विद्यार्थीपर्यंत पोहोचेल त्याच्यावर लक्ष द्यावं. ते तरुण भारताच्या अंश असू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, पहिली मराठी पेपर जो मी वाचली ते तरुण भारत. बेलगामला एकमेव पेपर यायचे त्या काळात, आणि हिंदी लेखणी देवनागरी असल्यामुळे मराठी येत नसतानाही मी म्हणजे वाचून काय अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचो. तो चांगल्या प्रकारची जो साहित्य विद्यार्थीपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि एक वेळा तुम्ही या 2 गोष्टी केला, विद्यार्थी आपोआप शिकेल. आणि रोबोटिक्स प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स शिकवण्याच्या प्रत्येक विद्यार्थीला आपण प्रयत्न करा. ही माझी 3 सूचना सर्व विद्यार्थीला आहेत. मला या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केला, यायला मला उशीर झाला आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी पण मला आता परत उशीर झालेला आहे. तर तिथे पण मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपला पण दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द या ठिकाणी संपवतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी ही सगळी माहिती देताना लखपती दिदीचा देखील उल्लेख केला. तर सर सांगायला आवडेल की या कार्यक्रमाच्या माध्यमातून याची फ्रँचायझी देखील आम्ही एका दिदीलाच दिलेली आहे, तर त्यांचाही सत्कार आपण करावा अशी विनंती करते. जयश्री प्रफुल्ल बागेरच्या यांना आमंत्रित करते आणि सरांना विनंती करते की त्यांचा सत्कार त्यांनी करावा.
या स्कूलची फ्रँचायझी जयश्री प्रफुल्ल वागेरच्या यांना देण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून ही शाळा झालेली आहे आणि या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यानिमित्त आदरणीय कलेक्टर सर आणि मान्यवरांना विनंती करते की जयश्री मॅडमचा त्यांनी सत्कार करावा. सगळ्या मुख्याध्यापकांना विनंती आहे कार्यक्रम झाल्यानंतर एक ग्रुप फोटो काढण्यात येईल, तर सगळ्यांनी 5 मिनिटं थांबायचं आहे. इतका वेळ दिला, अजून 5 मिनिटं एक ग्रुप फोटोसाठी. थँक्यू. आणि यानंतर आभाराचा भार सोपवते मुख्याध्यापक ते पुढे स्कूलचे आदरणीय अनिलजी मराठे यांचे. धन्यवाद. तुमचं जास्त वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री आयुष प्रसाद साहेब, उपस्थित तरुण भारत न्यूजपेपरचे संपादक सर, मॅडम आणि प्रमुख अतिथी, इतर शाळेचे मुख्याध्यापक आणि उपस्थित शिक्षक वृंद, आजच्या प्रोग्रामला आपण उपस्थिती दिली, वेळात वेळ काढला आणि सर्व काही समजून घेतलं. रोबोटिक लॅब म्हणजे काय आहे ते कन्सेप्ट सातपुडा इन्फोटेक आणि तरुण भारत या न्यूजपेपरच्या थ्रू आपल्याला एक गायडन्स मिळालं आणि विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रिएट करून देण्याचं कार्य ते करत आहात, म्हणून त्यांच्या कार्याला सलाम आहे. असं म्हटलं जातं की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा जर हौसला असेल तर आपले सर्व विद्यार्थी AI मध्ये हे टॉप करतील, हा त्यांचा मोटो आहे. म्हणून जाताना मी एवढंच सांगेल की सर्व अतिथी, शिक्षक वृंद सर्वांचं मी तरुण भारत न्यूजपेपर, सातपुडा इन्फोटेक आणि थेपडे ग्लोबल लर्निंग स्कूलच्या वतीने आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅडम हा प्रोजेक्ट आहे हा आपण 8वी 9वी शिकतो आणि ॲक्च्युली काय 4 to 9 म्हणजे त्या मुलांना लँग्वेज वगैरे शिकणं महत्त्वाचं. त्यांना आपण अगोदर काय करतो, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स शिकतो, त्यानंतर मग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. जसा तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जातो तर त्यांना याची सगळ्यांची माहिती होते. मॅक्रो प्रोसेसर काय, मॅक्रो कंट्रोलर काय, या सगळ्यांची माहिती झाल्यानंतर मग आपल्याला लँग्वेजची आवश्यकता काय, मग आपण त्यासाठी लँग्वेज वगैरे वापरतो. C++, जावा, पायथॉन, एमबेडेड C यासारख्या लँग्वेजचा वापर करतो.